सांगण्याचा मतितार्थ इतका आहे, आपल्या जीवनामध्ये भक्तीचं वर्म कळावं आणि जीवनाला भक्तीचा स्पर्श असावा. आता भक्तीचं वर्म म्हणजे काय हो? प्रत्येक गोष्टीमध्ये त्या गोष्टीचा एक महत्वाचा गाभा असतो, अंतरंग असतं, आणि तो गाभा अंतरंग जर त्या विषयातला कळला नाही तर बाह्य विषय कळूनही काही उपयोग होत नाही. एक भाऊ वाईली निघाला, त्याला सगळं येत होतं. काय येत होतं? त्याला आऊत हाकता येत होतं, त्याला बाजार आणता येत होता, पण पूर्वीच्या काळी शेतीवरच अवलंबून परिवार, फक्त त्याला पेरता येत नव्हतं. काय? आता मला सांगा, ज्याला पेरता येत नाही त्याला खरा शेतकरी म्हणतात का? नाही नाही नाही, तो जरा सहाय्यक शेतकरी आहे, हेल्पर. ही इज ओनली हेल्पर, ही इज नॉट फार्मर. तो शेतकऱ्याला मदतनीस म्हणून काम करू शकतो, पेरणाऱ्याच्या मागे फराट राख्या हाकू शकतो, पण मला सांगा त्याचं स्वतःचं शेत पेरायचं, सगळे शेतकरी पेरणीला लागले, अशा वेळी त्याचं होईल का वेळेवर पेरून जर पेरता येत नाही? म्हणून शेतीमध्ये पेरणी हे वर्म आहे, गाभा आहे.